नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले. यानंतर विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली होती. यावेळी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि सगळीच गणित बदलली. राज्यातील 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींनी महायुतीला बळ दिले आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. पण आता वेगवेगळ्या अटी आणि कारणांमुळे लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळले जात आहे. यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या नाराजी आहे. याच नाराजीचा फटका आगामी स्थानिकमध्ये बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकच्या निवडणुकीपर्यंत नो चाळण नो गाळण असे धोरण स्वीकारले आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. राज्यात शेतकरी योजना, सरकारी कर्मचारी आणि 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेतून कमी करण्यात सुरुवात आहे. विविध मार्गाने राज्यातील 50 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी केल्या जातील असा आरोप अनेक विरोधकांनी केला होता. ते आता खरा ठरताना दिसत आहे. सरकारने गेल्या महिन्यातून जून 2.30 लाख संजय गांधी निराधार योजना, 1.10 लाख 65 वर्षांहून अधिक वय असल्याने महिला, 1.60 लाख 4 चाकी वाहन असलेल्या महिला, नमो शेतकरी योजनेच्या 7.7 लाख महिला, सरकारी सेवेतील 2,652 महिला अशा 12,72,652 महिला अपात्र ठरण्यात आल्या आहे. तर आतापर्यंत जवळपास 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहे. यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी झाली. यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून महायुतीसह विरोधक देखील मोर्चा बांधणी करताना दिसत आहे. दरम्यान विरोधकांकडून या योजनेतून केली जाणारी लाडक्या बहिणीच्या गळतीचा राजकीय मुद्दा केला जाऊ शकतो. तसेच महिलांच्या नाराजीचा फटका आगामी स्थानिकमध्ये बसू नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सुरू केलेली पडताळणी सत्यस्थितीत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार असे सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना तो या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दर महिना 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो. राज्यात 2 कोटी 34 लाख लाभार्थी आहे. योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे 50,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. तर विविध मंत्रालयांचा निधी थांबवण्यात आला आहे किंवा त्यात कपात करण्यात येत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांनंतर या योजनेतील अर्जाची छाननी करून अपात्र महिलांना वगळले जाईल अशी घोषणा सरकारने केली. तसेच प्राप्तिकर विभागाकडून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा डेटा देखील सरकारने मिळवला आहे.